बऱ्याच वेळा आपण गाड्यावरचा बदाम शेक प्यायला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का, बाहेरच्यापेक्षा घरातच उत्तम क्वालिटीचा बदाम शेक बनवून तयार होतो. आता बाहेरच्यापेक्षा घरातला उत्तम क्वालिटीचा कसा ते आपण पुढे जाऊन बघूया. सुरुवातीला मी इथं कच्चं दूध घेतलेलं आहे. आता गॅसवरती अगोदर कढई ठेवूया. कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खाली दूध चिकटणार नाही. आता 2 कप आपण दूध घेऊया, म्हणजे मापाने म्हणाल तर तुम्ही अर्धा पाऊण लिटर इथं दूध घेतलेलं आहे मी. आता दुधाला चांगली उकळी आली ना की सारखं फिरवत राहायचं त्याला आणि थोडंसं आपल्याला दूध आटवायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये आटवायचं नाही, जसं आपण बासुंदी वगैरे करतो तसं नाही करायचं. थोड्या प्रमाणामध्ये दूध आटलं पाहिजे. तर आता छान मिक्स करत राहू सारखं, म्हणजे खाली पण चिकटणार नाही. आता साईडला मी इथं ना एक जवळजवळ 15-20 बदाम भिजत टाकलेले होते पाण्यामध्ये 7 ते 8 तासासाठी. आता बदामावरची सगळी साल आपण काढून टाकूया. जवळजवळ 8 तास मी बदाम भिजत ठेवलेले होते, त्यामुळे चांगले भिजलेत आणि फुगलेत सुद्धा बघा. लगेच डबल आकार होतो. जास्त बदाम फुगल्यामुळे काय होतं, त्याची पेस्ट भरपूर निघते, म्हणून जास्त वेळ त्याला भिजत ठेवायचं. सगळी सालं बदामाची काढून झाली ना की ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि थोडंसं दूध टाकून चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. साईडला आपलं दूध पण चांगलं आटत आलं आहे कढईमधलं, तर आपण अगोदर पेस्ट काढून घेतली ना ती आपण बघूया, चेक करूया. तर अशा प्रकारे अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. दुधामध्ये पेस्ट टाकूया. तुम्हाला दिसतंच आहे दूध थोडंसं आटलेलं आहे इथं. पेस्ट टाकायची आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना बाहेरच्या आणि घरच्या मिल्कशेकमध्ये काय फरक आहे क्वालिटीचा, तर तो हाच आहे बघा. आपण इथे बदाम अगदी पेस्ट करून टाकले, तर बाहेरचे लोक गाड्यावरचे असतात ना ते पेस्ट करून टाकत नाहीत, कारण त्यांना ते परवडणारही नाही. त्यामुळे ते काय करतात, कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर असते ना, ह्या दोन्हीची पेस्ट टाकतात. त्यामुळे दूध घट्ट होतं आणि बदाम चॉप करून टाकतात. हा क्वालिटीचा फरक आहे. तर आता आपण केसरच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये टाकल्या, मिक्स करून ठेवले. साईडला आपण 1 चमचा कस्टर्ड पावडरची पेस्ट पण बनवणार आहे. थोडंसं त्यामध्ये दूध टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि कस्टर्ड पावडर बिलकुल ऑप्शनल आहे, नसेल तर नाही टाकली तरी चालेल, किंवा थोडंसं कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी सुद्धा चालते. आता दुधामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया आणि 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्स करू, म्हणजे तोपर्यंत साखर चांगली विरघळेल. आता आपण इथे वेलची पूड पण तयार करून घेऊया. 7 ते 8 वेलच्या आहेत, ते सोलून बारीक करून घ्यायचे. आता घाईच्या वेळेस काम कसं सोपं करायचं हेही तुम्हाला मी सांगते. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी बदाम मिल्कशेक बनवायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री बदाम भिजायला ठेवायचे, म्हणजे चांगले फुलतात. किंवा खूप घाई असेल आणि तुम्हाला बदाम शेक बनवायचं आणि तुम्ही बदाम भिजतच नाही टाकले, तर एक अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, लगेचच फुलतात आणि मग वापरायला सोपे पडतात. आता दुधामध्ये वेलची पूड टाकली, परत मिक्स करूया. आता जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली ना ती थोडी थोडी टाकत मिक्स करत राहायचं आहे. तर मी अगदी थोडीशीच टाकली बरं का, थोडीशी शिल्लक ठेवली, कारण एवढी मला पुरेशी झाली. जास्त दूध घट्ट व्हायला नको आहे. वरून थोडेसे आपण बदामाचे काप टाकूया, अगदी 2 चमचे एवढेच आहेत. बदाम शेक आपण पितो त्यावेळेस थोडे थोडे दाताखाली येतात आणि छान वाटतं ना, म्हणून मी टाकले, नाही तर बिलकुल ऑप्शनल आहेत हे सुद्धा. चांगलं मिक्स करूया आणि आता गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे आपलं इथं मस्त बदाम मिल्कशेक बनवून तयार आहे. जवळजवळ अर्धा पाऊण लिटर दूध होतं ना, त्यामध्ये 3 ग्लास आणि अजून वरती थोडासा राहिला आहे शिल्लक, एवढा इथं बदाम शेक बनून तयार झालेला आहे. आणि प्यायला सुद्धा एवढा टेस्टी झालेला होता ना की तुम्ही बाहेर प्यायला जाणारच नाही. आणि 1 ग्लासच्या ठिकाणी 2 ग्लास पिला तरी सुद्धा चालतंय. फरक फक्त एवढाच आहे की घरी बनवून प्यावं लागतं. मात्र कुठल्याही गोष्टीची पूर्वतयारी केली तर कुठलीच गोष्ट आपल्यासाठी अवघड नसते. त्यामुळे घरामध्येच तयारी करून तुम्ही उत्तम प्रकारे कुठलीही गोष्ट बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.